पंतप्रधान मोदीने 23 ते 24 जुलै दरम्यान मध्यरात्री भाषण केले होते आणि त्या भाषणात मोदीने वचन दिले होते की जे पेपर लीक्समध्ये दोषी आढळतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे दंड देण्यात येईल. आणि 31 जुलै रोजी मोदीने पुन्हा एक भाषण असे पण दिले होते की ज्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना असं सांगितलं की आंदोलन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल. आता ह्यावरून एक गोष्ट तर पक्की होते की मोदी जे बोलतात ते बिलकुल करत नाही आणि जे नाही बोलतात ते नक्की करतात. काय झाले 31 जुलैच्या वचनाचं? ज्या 13 लोकांना पेपर लीकच्या प्रकरणात अटक केली होती त्यांच्यावर अजून कारवाई का नाही झाली? आज 16 दिवस होऊन गेले. किती जणांना दंड देण्यात आला? ज्या 13 जणांना सीबीआयने अटक केली आहे हे कोण आहेत? तर हे तेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, कोचिंग सेंटरचे ओनर आहेत आणि मध्यस्थी आणि फॅसिलिटर आहेत, ज्यांचे कार्य अख्ख्या महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये सक्रिय आहे. आणि ह्याच लोकांना चांगलं माहीत आहे की कोण कितीमध्ये खरीदला जाऊ शकतो. या सर्वांचं जरा नाव जाणून घ्या. पी.व्ही. कुलकर्णी, जो स्वतः एनटीएचा केमिस्ट्री सब्जेक्ट एक्सपर्ट आहे आणि या पाठीमागचा मास्टर माइंड पण. मनीष गुरुनाथ मंधारे, बायोलॉजी सब्जेक्ट एक्सपर्ट आहे एनटीए मध्ये. मनीषा संजय वाघमारे, हवलदार, ही फिजिक्स सब्जेक्टची एक्सपर्ट आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये. आणि आता जे फॅसिलिटर आहेत आणि मध्यस्थी करणारे आहेत आणि कोचिंग असोसिएट आहेत त्यांची नावे जरा जाणून घ्या. शिवराज मोठेगावकर हा लातूरमध्ये एका कोचिंग सेंटरचा फाउंडर आहे. डॉक्टर मनोज शिरुरे हा लातूर बेस्ड डॉक्टर आहे जो स्टुडंटला मदत करतो चॅनल क्वेश्चन्स मध्ये. तेजस हर्षद कुमार शाह ज्याची फिजिक्स फॅकल्टी आहे पुणे कोचिंग अकॅडमीमध्ये. मंगीलाल, दिनेश आणि विकास बिलवाल यांना राजस्थानमधून वेगवेगळ्या ॲपद्वारे पेपर लीक केल्याबद्दल अटक केली आहे. आणि यश यादवला गुरगाममधून आणि सुभाष खैरनारला नाशिकमधून. या 13 जणांना शिक्षा द्यायला सरकारला 15हून जास्त दिवस का लागत आहे? सरकारला जेव्हा स्वतःचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते काही तासांमध्ये घेतात. उदाहरणार्थ 2016 मध्ये 500 ते 1000 नोटांना बॅन करण्यासाठी सरकारने अवघ्या काही तासांमध्ये लीगल टेंडर काढले होते आणि टेलिव्हिजनद्वारे राष्ट्रीय घोषणा दिली होती. आणि 2019 मध्ये जम्मू काश्मीरला जो विशेष संविधानिक दर्जा प्राप्त होता तो सडनली राष्ट्रपतींच्या मान्यता घेऊन रद्द करण्यात आला, ते पण जम्मू काश्मीरमध्ये लॉकडाऊन आणि ब्लॅकआउट करून. आणि 2020ला कोविडमध्ये 4 तासात लॉकडाऊन लावला, ते पण देशाचं आर्थिकीकरण थांबवून. आणि त्याच वर्षी परत 2020ला 3 कृषी बिल पास करण्यात आले, ते पण शेतकऱ्यांची मंजुरी न घेता. तर हे जे निर्णय सरकारने घेतले होते ते किती तासांमध्ये घेतले होते? सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस यावर अप्रुव्हल द्यायला इतका वेळ का नाही लावला? मग ह्या 13 जणांवर कारवाई करायला इतका वेळ का लागतो? तर माझी सुप्रीम कोर्टाला इतकीच विनंती असेल की या 13 जणांच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा असेल तो लवकरात लवकर घ्या. कशाची वाट पाहू नका.